तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर केला। त्यामध्ये पात्र शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली आहे आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असणाऱ्या योजनेची घोषणा त्यांच्यासाठी करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे। अनेक योजना या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। साताऱ्यातल्या कडगुणमध्ये महात्मा फुलेंचं भव्य स्मारक उभारलं जाणार आहे। तर पानिपतमध्ये मराठा शौर्य स्मारक उभारलं जाणार आहे। महाबजेट सादर झालंय। मोटर वाहन करामध्ये 30% सूट आता दिली जाईल असं फडणवीसांनी जाहीर केलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज अर्थसंकल्प सादर केला। त्यामध्ये महसुली जमा 6,16,099 कोटी, तर महसुली खर्च तसंच बजेटमधल्या महत्त्वाच्या 10 घोषणा आपण या ठिकाणी पाहूयात। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहनपूर्वक लाभ देणार। पात्र शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000ची मदत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर। बजेटमध्ये मुंबईसाठी काय? मुंबईमध्ये 2029 पर्यंत 165 किलोमीटर मेट्रो मार्गिका सुरू करणार। बुलेट ट्रेनच्या 3 स्थानकांची कामं 2027 अखेरपर्यंत पूर्ण होणार। अटल सेतूच्या परिसरात 3री मुंबई विकसित करणार। अटल सेतू ते नवी मुंबई विमानतळ किनारा मार्गाचं काम पूर्ण करणार। मुंबई विमानतळ नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार। ठाणे ते नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्गाला मान्यता। नवी मुंबई विमानतळापर्यंतच्या वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होईल। दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाने जोडणार। उत्तन विरार सागरी सेतूचं काम हाती घेणार। वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो सुरू करणार। ठाणे ते नवी मुंबई उन्नत मार्ग तयार करणार। अटल सेतूच्या परिसरात 3री मुंबई विकसित करणार। मुंबईमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू होणार। मुंबई महानगरची अर्थव्यवस्था $300 अब्ज पर्यंत नेण्याचं ध्येय। पुणे मेट्रो 2 प्रकल्पाला मान्यता। पुणे लोणावळा 3ऱ्या रेल्वे मार्गिकेसाठी मान्यता। पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात। पुणे ते वाघोली प्रकल्पाला मान्यता। हडपसर ते सासवड रोड प्रकल्पाला मान्यता। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी ग्राहकांना वीज बिलामध्ये 100% सवलतीच्या अनुषंगाने योजनेच्या अंमलबजावणीपासून तर फेब्रुवारी 2026 पर्यंत 32,756 कोटी रुपये वितरित केले आहेत आणि सन 2026-27 मध्येही ही योजना सुरूच राहणार आहे आणि त्याकरता 20,000 कोटी रुपये एवढा निधी आरक्षित करण्यात आलेला आहे। मुंबई वाढवण द्रुतगती जोडणी करण्याकरता उत्तम ते विरार या सुमारे 58,754 कोटी रुपये किमतीच्या सागरी सेतूचे काम हाती घेण्यात येत आहे। वाढवण जिल्हा पालघर जवळ 4थी मुंबई करण्याचे नियोजित असून त्या अंतर्गत लॉजिस्टिक्स आणि वेअर हाऊसिंगसाठी विकास केंद्रे निर्माण करण्यात येतील। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर प्रदेशातील 20 लाख झोपडपट्टी धारकांच्या घरांच्या पुनर्विकासासाठी तसेच भाडे तत्वावरील घरांसह 10 लाख परवडणारी घरे विकसित करण्यासाठी बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील ठाणे ते तलासरी मधील 3 स्थानकाचे काम 2027 अखेर पूर्ण होणार आहे। बुलेट ट्रेन प्रकल्पाद्वारे निर्माण होणाऱ्या आर्थिक मूल्याचा फायदा घेण्यासाठी विरार, बोईसर आणि ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाभोवतीच्या क्षेत्राच्या विकासाकरता बृहद आराखडा तयार करण्यात येईल। मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा मुंबई मेट्रो मार्ग 8
हा 22,862 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो मार्ग 2 या 5,575 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पामुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल. रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई आणि पुणे शहरात भुयारी मार्गांचे जाळे उभारण्याचा शासनाचा मानस आहे. राज्यात सेवा क्षेत्राचे स्थूल उत्पन्न सन 2047 पर्यंत $312 अब्ज वरनं $3,000 अब्ज पर्यंत नेण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुंबई आणि पुण्याला $50 अब्ज मीडिया टेक आणि एव्हीजीसी केंद्र बनवणे, 30 लाखाहून अधिक रोजगार निर्मिती करण्यासाठी जागतिक क्षमता केंद्र स्थापन करणे तसेच नव उपक्रम शहरांची उभारणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात